जय जिजाऊ जय शिवराय. लाडक्या बहिणींनो, मी जयदीप सावंत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा मिळालेच असेल, पण हे दोन्ही जे हप्ते आहेत ते काही महिलांना भेटलेत आणि काही महिलांना भेटले नाहीत. तर ज्यांना ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे किंवा त्यापूर्वीचे देखील हप्ते मिळाले नाहीत, त्यांनी आता त्यांच्यासाठी ऑफलाईन अर्ज हा आलेला आहे. तर तो ऑफलाईन अर्ज करून तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे जमा करू शकता, किंवा अंगणवाडी सेविकांनी जर जमा नाही केला तर पंचायत समितीमध्ये जाऊन महिला व बाल विकास विभागात तुम्ही हा फॉर्म जमा करू शकता. हा फॉर्म भरून तुम्ही जमा केल्यावर त्वरित तुमचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. म्हणजे तिथून पुढे तुमचे जे पैसे येणार आहेत ते तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा होणार आहेत. त्यासाठी तुम्ही हा फॉर्म भरणे गरजेचे आहे, ज्यांना पैसे आलेले नाहीत. तर तो कसा फॉर्म आहे, काय आहे, कसा भरायचा, चला जाणून घेऊया. तर चला बहिणींनो, इथं आपल्याला दिनांक टाकायचा आहे. तर प्रति जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साहेब, याचा विषय काय आहे, मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा बंद झालेला लाभ पुन्हा चालू करण्याबाबत. तर अर्जदार इथे लाडक्या बहिणींनो तुमचे नाव येणार, त्याच्या खाली आधार क्रमांक, त्याच्या खाली अर्ज क्रमांक, त्याच्या खाली तुमचा जो काही आहे तो पत्ता येणार आहे. तसेच त्याच्या खाली मी वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असून माझा लाभ, म्हणजे इथे तुम्हाला काय टाकायचं आहे लाडक्या बहिणींनो, तुमचा लाभ कोणत्या महिन्यापासून बंद झालेला आहे तो महिना इथे टाकायचा आहे. तसेच त्याच्या खाली मी सत्य प्रतिज्ञेवर कळवते की मी माझी KYC प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही, माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, तसेच माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयेपेक्षा कमी असून मी या योजनेत पात्र आहे. तरी माझ्या आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझे लाभ पुन्हा चालू करण्यात यावे याकरिता अर्ज सादर करत आहोत. आणि त्याच्या खाली तुमचे गावाचे नाव, तारीख, मोबाईल नंबर आणि तुमची सही, अर्जदार सही. ते झाल्यावर तुम्हाला हा फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे किंवा पंचायत समिती बालविकास महिला व बालविकास विभागामध्ये जमा करायचा आहे. त्याच्यासोबत ह्या अर्जासोबत जाणून घ्या, या अर्जासोबत तुम्हाला तुमचे आधार कार्ड, पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड, लाभार्थी TC, तुमचा दाखला शाळेचा झेरॉक्स आणि लाभार्थ्यांचे म्हणजे तुमचे रेशन कार्ड झेरॉक्स, ह्या 4 वस्तू आणि हा अर्ज मिळून अंगणवाडी सेविकांकडे जमा करा. हे तुम्ही जमा केले की पुढच्या महिन्यापासून तुमचे जे हप्ते आलेले नाहीत ते हप्ते सुद्धा देखील येतील आणि तुम्हाला नियमितपणे हप्ते चालू राहतील. धन्यवाद बहिणींनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.